हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मस्तपैकी एक छानशी गोड अशी रेसिपी. तर आमच्या कोकणातलीच आहे आणि त्या आहेत ओल्या नारळाच्या करंजा. तर आम्हाला खूप आवडतात, आम्ही गणपतीच्या वेळेस बनवतो नेहमी. तर चला दाखवते. तर त्यासाठी मी एक नारळ घेतलाय आणि तो फोडून ठेवलाय आणि आता तो मी बारीक किसून घेणार आहे विडीच्या सहाय्याने. तर असं बारीक किसून घ्यायचं आहे. आणि आता आहे नाश्त्यासाठीच बनवणार होते, तर भाजीसाठी मी चणे फुगत घातले होते, तर ते पण आता डाळ भात लावणारच आहे कुकरला. तर त्यामध्ये उकळत ठेवते. आणि छोट्या मुलीला हवा होता वॉटरमेलन, तर तिच्यासाठी आणला होता काल कलिंगड बाजारातून. तिने कुठेतरी बघितलं तर तिला पण हवा होता, म्हणून मग तिच्यासाठी घेऊन आले. आणि आता तिला आठवण आली खायची, तर ती बोलली मला दे म्हणून. तर तिला कट करून दिलाय आणि बिया वगैरे काढून दिल्या आणि वरून मीठ स्प्रेड करून तिला दिलंय. तर आपण तांदळाच्या उकडीच्या बनवणार आहोत, तांदळाच्या पिठाच्या उकड काढून. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं 2 वाट्या, आणि पीठ घेणार आहे 1 वाटी, त्यासाठी म्हणून 2 वाट्या पाणी घेतलेलं होतं. आणि ते छानपैकी उकळलंय आणि त्यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ आपल्याला. तर पाणी छान उकळलेलं आहे, तर त्यामध्ये घालायचंय थोडं थोडं पीठ. एका वेळेस नाही घालायचंय, थोडं थोडं करून घालायचंय, नाहीतर तिथे गुठळ्या होतील. आणि मला पकडणे नाही पकडतायत, त्यामुळे मी आता फळकाच वापरते. सो आपण कधी कधी खूप मॉडर्न पण झालो तरी काय गोष्टी जुन्याच असतात. तर त्यातलीच ही एक आहे. तर छानपैकी आपली आता पीठ उकळलेली आहे. आणि आता थोडा वेळ मी ढाकून ठेवणार आहे आणि असंच वाफेवर शिजवत ठेवणार आहे पीठ. तर हे आपण झाकून 10 मिनिटं तसंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्या सारणाची तयारी करूया. तर एक नारळ फोडून ठेवलेला होता आणि आता मी त्यामध्ये घालणार आहे थोडंसं गूळ. एका पावापेक्षा थोडं कमी घालणार आहे. तर गूळ पण बारीक करून घेते. तर एका पावाचं होतं ते, तर त्यातलं मी थोडासा ठेवणार आहे. आणि आता गॅस बंद केलाय, तर वाफेवरच असंच ठेवणार आहे पीठ. ते बाजूला काढून ठेवते आणि कढई ठेवते सारण बनवायला. त्यामध्ये कोणी कोणी साखर पण घालतात, पण आम्ही गुळाच्याच बनवतो. आणि आमच्या कोकणामध्ये कसं नारळ भरपूर पिकतात, त्यामुळे ते नारळाच्याच बनवतात. आणि आपण तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाच्या पिठाच्या पण बनवू शकतो. तर गव्हाच्या पिठाच्या कशा उकडून जमत नाही, त्या तळून बनवाव्या लागतात. आणि हे कसं आपलं ते ऑइल फ्री पण आहेत तांदळाच्या, त्यामुळे आपल्या हेल्थसाठी पण चांगले आहेत. आणि ह्याच पिठाचं आपण सेम प्रोसेस, फक्त शेप वेगळा, मोदक पण बनवू शकतो. तर मी कढई घेतली आणि कढईमध्ये घातले थोडंसं 2 चमचे बारीक चमच्यानी तूप. आणि त्यामध्ये घातले गूळ आणि खोबरं एकत्र करून. तर आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते सतत ढवळत राहायचंय, जेणेकरून खाली लागणार नाही तळाला. तर आपलं सारण तयार होते बारीकवर, तोपर्यंत पीठ पण छान मळून घेऊया. आणि जे पातेल्यामध्ये पीठ उकळलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी उकडायला पण ठेवणार आहे, म्हणून ते पातेल्यामध्ये पाणी घालून जरा वेळ असंच ठेवणार आहे. भिजून ते निघून जाईल मग पीठ. तर आपलं पीठ छान आता मळून घ्यायचं आहे. तर थंड्या पाण्याच्या हाताने हात लावून घ्यायचंय, कारण की हाताला चटका बसेल म्हणून. आणि एक मी मिस्टेक केलेली, तर पाणी उकडताना मी त्यामध्ये नेहमी तूप घालते, तर मला आठवलंच नाही, मी विसरले होते. म्हणून आता थोडंसं तूप लावून मिक्स करून घेते. तर तूप घातल्याने काय होतं, एकदम आपलं पीठ मऊसर होतं, एकदम कडक येत नाही. आणि छान लाट्या पण छान वळल्या जातात, म्हणून तूप घालायचं असतं. तर आपलं सारण ऑलरेडी तयार झालंय आता. तर त्यामध्ये घातलंय मी आता थोडीशी विलायची पावडर. आणि आता बंद करून ठेवलाय गॅस. आणि ते आता मी एका डिशमध्ये काढून ठेवणार आहे थंड होण्यासाठी. तर पीठ पण चांगलं मळून झालेलं आहे. तरी पण आपण किती पण पीठ मळलो तरी पण ते थोडं थंड झाल्यानंतर थोडं कडक येतच. तर थोडा तेलाचा हात लावून झाकून ठेवते थोडा वेळ, 5-10 मिनिटं. आणि तोपर्यंत सारण पण एका डिशमध्ये काढून ठेवते थंड होण्यासाठी. तर मी नेहमी सांगते, कधी चपाती मळताना किंवा पीठ मळताना, कुठलं पण भाकरीचं असू दे चपातीचं असू दे, नेहमी एक फळका ठेवायचा खाली कापड, जेणेकरून आपला किचन कट्टा पण घाण होणार नाही आणि सगळीकडे पीठ पण होणार नाही. त्यासाठी ही उपाय आहे. तर आता आपण
सारण आपलं छान थंड झालेलं आहे. तर आता आपण करंज्या बनवायला घेऊया. आणि रोज रोज नाश्त्याला तेच कांदे पोहे किंवा काय बनवण्यापेक्षा हे ठीक आहे कधीतरी. आणि मोठ्या मुलीला पण आवडतात. छोट्या मुलीला एवढं काही टेस्ट नाही अजून, पण मोठी मुलगी आणि मी आणि सागर पण घरीच आहे, तर आम्ही तिघे पण खाऊ आणि नंतर आरामात जेवलं तरी चालेल. तर माझ्या शिट्ट्या पण झाल्या, तर कुकर पण खाली उतरवून ठेवते. चण्याची भाजी बनवणार आहे मी आज. आमटी आणि चण्याची भाजी दोन्ही मिळून एकच बनवणार आहे. हे खाल्ल्यानंतर मग जास्त भूक तर लागणार नाही, त्यामुळे एकच बनवणार आहे. आणि यातलंच उरलं तर त्याची भाकरी पण बनवणार आहे. तर बघूया आता उरतं की नाही. तर मी एक गोळा घेतलाय, परत पीठ एकदा मळून घेतलं होतं आणि नरम करून घेतलेलं पीठ. आणि आता गोळा घेतला एक, तर त्याचे गोल गोल पात्या करून घेते. तर पाती आपल्याला एकदम खोल करून घ्यायचे, जेणेकरून सारण त्यामध्ये नीट राहील. तर पाती बघा मी करून घेतली आणि त्यामध्ये सारण भरलेलं आहे 2 चमचे छोट्या चमच्याने. आणि कडेने असं दाबून घ्यायचंय चांगलं, नाहीतर ते पीठ निघेल मग. तर हे बघा असं दाबून घेतलंय आणि मी हातानेच ती वेणी काढलेली आहे. तर अजून दुसरी एक ट्रिक सांगते, एकदम साधी आणि सिंपल वेणी काढायची. तर ही बघा ही दुसरी करंजी, आणि याला आपण काट्या चमच्याने काढणार आहोत वेली. काट्या चमच्याने एकदम इझिली आणि एकदम म्हणजे काही न करता एकदम मस्त वेली येते त्याला. तर अशाच प्रकारचे बाकीच्या पण करंज्या बनवून घेते. जास्त होणार नाही, 9-10 होतील. हे बघा किती मस्त अशी डिझाईन आलेली आहे, एकदम सिंपल आणि सोबर अशी. तर अशाच बाकीच्यांना पण मी करून घेते. आधी मी प्लेनच केलेला आणि नंतर मी चमच्याने त्यावर डिझाईन उमटवलेली आहे. हे बघा दुसऱ्या एका करंजीवर पण मी दाखवते तुम्हाला, छान मस्त अशी. तर झालेले आहेत बनवून. आणि ही एक लास्टचीच राहिली होती, छोटीशी झाली ती. तर आता हे एका चाळणीमध्ये मी उकळत घालणार आहे. तर ते बघा मी पाणी ठेवलंय त्याच पातेल्यामध्ये, तर ते थोडंसं उकळलेलं आहे, वाफ पण निघते त्यामधून. तर ह्या चाळणीला मी आता तेल लावून घेणार आहे. सॉरी तूप आहे तर मी तूप लावेन. खूप मस्त अशी डिझाईन आलेली आहे. आणि थोडंसं उरलेलं आहे पीठ, तर त्याची एक भाकरी बनवेन. तर हे बघा आपला किचन कट्टा एकदम क्लीन आहे, जरा पण घाण झालेला नाही, म्हणून तो एक कापड ठेवायचा. त्याला मी थोडंसं तूप लावून घेणार आहे आता. आणि मग त्या एकमेकाला चिकटायला नको, जरा लांब लांब ठेवायच्या करंज्या. आणि तूप लावलंय त्यामुळे ते तळाला पण चिपकणार नाही. आणि स्टीम करून घेणार आहे 15 मिनिटं मी मीडियम फ्लेमवर. तर इकडे बघा तयार झाल्या की नाही ते बघायला आलेले आहेत. तर तोपर्यंत चण्याच्या भाजीसाठी कांदा खोबऱ्याचं वाटण पण मी करून घेते. तर आज मी ओल्या खोबऱ्याचंच बनवणार आहे वाटण. तर एक कांदा कापलेला आहे आणि आत्ताला पुरेल एवढंच बनवणार आहे, त्यामुळे त्यातलं जे काळं होतं करवंटीला लागलेलं खोबरं तेच खाऊन घेतलं मी आणि त्याचंच बनवणार आहे वाटण. तर कांदा टाकलेला आहे आता, आणि कांदा परतल्यानंतर मग खोबरं थोडंच आहे, त्यामुळे पहिले कांदा भाजून घेते आणि त्यामध्येच मग खोबरं घालणार आहे. आणि मी बनवून ठेवली होती अद्रक लसूणची पेस्ट, तर ती पण काढून ठेवते एका एका छोट्या डब्यामध्ये. आणि त्याच डब्यामध्ये मग वाटण करून घेणार आहे. तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपले करंज्या छान वाफवलेल्या आहेत. हे बघा छान असा रंग त्याचा बदललेला आहे आणि खूप मस्त. आता त्या काढून ठेवायच्या आहेत. दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेणार आहे. तर ओला हात घेणार आहे पाण्याचा जरा, आणि ते मग काढून घेणार आहे. तर चटका पण लागणार नाही आणि पाण्याने लगेच निघतील. तर सागरला देते गरम गरमच छान लागतात. आणि थोडंसं तूप टाकून देणार आहे. तुपाने कशी टेस्ट एकदम भारी येते. तर करंज्या आपल्या गरम आहेत त्यामुळे ते मेल्ट होऊन जाईल. तूप लगेच मेल्ट झालं बघा. आणि खूप मस्त अशा लागतात ह्या करंज्या. तर मी पण एक खाऊन बघितलेली आहे गरम. तर टेस्ट तर एकदम भारी झालेली आहे, पण चटका लागला मला, एवढे गरम आहेत. गरमच खाल्ली मी. आणि चण्याची भाजी पण करून घेतली लगेच. मग वाटण वगैरे वाटून जास्त वेळ लागत नाही. आणि थोडेसे चणे ठेवले होते, तर शाऊला आवडते भेल चण्याची, त्यासाठी तिच्यासाठी भेल पण करून घेतली आहे.
टमाटर कांद्याची थोडीशीच बनवली आणि आता सिंपल याने बनवली आहे. नाहीतर मी नेहमी सगळ्यांना बनवायची असली तर थोडी वेगळी बनवते आणि भरपूर बनवते. तर आपण घरात जर काही बनवलं तर भरपूर भांडी वगैरे पडतात. तर आता भांडी वगैरे घासते आणि बाकीचं रुटीन कंटिन्यू करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर